नहीं सकता नहीं है। सकता। आपको लगता है कि सुनेत्रा वहिनी को डिप्टी सीएम बनाए? हाँ निश्चित। लोगों की मांग हो रही है बात। हो डेफिनेटली। आप उनको मदद करेंगे? हो दिल से सपोर्ट करेंगे हम। हाँ, हमारा सबका सपोर्ट है, क्योंकि जिस तरह से दादा की अचानक एग्जिट हुई है हमारे लाइफ से, तो हम सब पूरे हम बोल नहीं सकते, हमारे पास लफ्ज़ नहीं है बोलने के लिए कि हम पूरे अब दुख में बुढ़े वाले हैं। इससे उभरने के लिए हमें 4-5 महीने लगेंगे। फिर भी जो सियासत के डिसीजन लेना है वो अपने स्टेट गवर्नमेंट और हमारे जो राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के जो सीनियर हमारे मंत्री लोगगण है वो सब मिलके लेंगे। दूसरी बात है कि दोनों पवार फॅमिली एक साथ अभी आने का एक सही समय काही नाही, काही सांगता येत नाही. आले तर चांगलंच आहे आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या देशासाठी. दोन्ही जर एकत्र आले तर खूप सहकार्यकर्त्यासाठी पण आनंदाची गोष्ट आहे आणि पक्ष टिकवण्यासाठी पण खूप खूप आनंदाची गोष्ट आहे दोन्ही जर एकत्र आले तर. दोन्ही पवार एकत्र आले तर आपल्या महाराष्ट्राचा, आमच्या बीड जिल्ह्याचा आणि राज्याचा सगळ्यांचाच विकास होईल. आणि घड्याळ चिन्ह हे जसं आहे तसंच राहावं. आणि पवारसाहेबांनी सगळ्यांनी, रोहित दादा पवारनी, पार्थ पवारनी आणि सुमित्रा वहिनीनं खचून न जाता की धैर्याने महाराष्ट्रात आणि राज्यामध्ये जसं अजितदादांनी काम केलं तसं सगळ्यांनी करावं ही अपेक्षा मी बाळगते. आणि पवार कुटुंबियांना दुःख पेलण्याची ईश्वरचरणी मी प्रार्थना करते आणि एवढं बोलून थांबते. एक आखिरी सवाल आपके लिए, क्या आपको लगता है कि दोनों पवार फैमिली एक साथ आने का भी सही समय है? आने का मतलब अभी से स्थानिक निवडणुका जो लगे वाले थे वहाँ पे तो वो मर्ज हो गए थे, तो आगे जाके तो वो होने ही वाले हैं. आफ्टर ऑल फैमिली है वो, हम कितना भी बोल सकते तो वो तो डिवाइड नहीं हो सकते. वो एक है अंदर से और रहेंगे भी हमेशा एक ही. बहुत शुक्रिया आप सबको. कैमरा पर्सन हासिफ खान के तर ही भावना आता व्यक्त होते की म्हणजे एकत्रीकरणासंदर्भातला जो निर्णय आहे तो लवकरात लवकर घ्यायला हवा. सगळं कुटुंब म्हणजे सगळं काही शांत झालंय, सगळं काही हरवलंय, याच भावनेनं बसलेलं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे कुटुंबीय आहेतच. आणि आत्ताही काही प्रतिक्रिया आपण पाहिल्या तर दोन्ही पक्षांनी एक होणं म्हणजे मग याचा अर्थ असा होतो की केंद्रामध्ये पण आता ह्या पक्षांचा पाठिंबा आहे. म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र झाल्या तर मग मवियाचं काय इकडे, किंवा हे सगळे प्रश्न या निमित्ताने आज हळूहळू समोर येतील. पण त्याला अर्थातच काही अवधी लागेल. पण तुर्तास हा आजचा क्षण निरोप देताना अजित पवारांना सगळ्यांनाच भावना अनावर झालेल्या आहेत. हुंदका दाटून येतोय, अश्रू थांबत नाही आहेत. आणि हे कसं पचवायचं आता हा क्षण, हाच सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे. अजित पवार अमर रहे, अजित पवार परत या, ह्या सगळ्या घोषणा तिकडे आपल्याला ऐकायला मिळालेल्या होत्या. एकच वादा अजितदादा, जसं आपण त्यांची ती टॅगलाईन होती त्यांच्यासाठी, काय म्हणूया आपण, तर त्याच्यात देखील ती कार्यकर्त्यांनी त्यांची ओळख बनवली होती खरं तर. म्हणजे एखाद्या नेत्याला त्यानं लावलेल्या विशेषणापेक्षा किंवा त्याच्या PR टीमनं लावलेल्या विशेषणापेक्षा जी कार्यकर्त्यांनी आणि सर्वसामान्य लोकांनी विशेषणं दिलेली असतात ना, ती जास्त महत्वाची असतात. आणि त्यातलंच हे विशेषण होतं की एकच वादा अजितदादा. म्हणजे लोकांना ते नाव, बस नाम ही काफी आहे, असं आपल्याकडे एक डायलॉग खूप फेमस आहे. बात कर रही है जगासाठी माझ्या दादाने चांगलं करून गेलं. स्वतःसाठी माझ्या दादाने चांगले केलं. काय करू मी आता दादा. माझा भाव आल्यात मुंबईवरून. माझं दादाचं गाव आहे. किती आवड दादा, तुम्ही का सोडून गेला मला. देवा, तो थोडा तरी ना विचार करायचा आता माझ्या दादासाठी. का थोडं चुकवलं नाही रे, थोडंसंच वेळ होती दादा. हे परिवाराप्रमाणे जपणं होतं. म्हणजे बारामतीकडे कधीच एक शहर म्हणून पवारांनी पाहिलं नाही, कायम कुटुंब म्हणून पाहिलं. आणि त्याच प्रतिक्रिया, त्याच भावना आता इथे लोकांच्या मनातनं उमटलेल्या आपल्या पाहायला मिळत आहेत की दादा त्यांना घरातलेच, म्हणजे पवारांचा कुठलाही फॅमिली मेंबर हा त्यांना घरातल्या आपल्या एखाद्या सदस्याप्रमाणेच वाटायचा. आणि दादांनी सुद्धा तितकंच परत दिलं बारामतीला, जितकं प्रेम घेतलं. म्हणजे फक्त मतं मागण्यासाठी आपल्या मतदारसंघात जाणं इतकंच त्यांनी गोष्टी मर्यादित ठेवला नाही, तर सर्वांगीण विकास बारामतीचा त्यांनी केला. प्रत्येक कार्यकर्त्याचं नाव माहिती असणं, घरातल्या प्रत्येक व्यक्तीप्रती एक आदराची भावना असणं,
हे मात्र पवारांच्या कुटुंबाचं आणि खास करून अजित पवार शरद पवारांचं आपल्याला वैशिष्ट्य म्हणावं लागेल. खरं आहे. आणि त्यामुळे बारामतीची राज्यामध्ये काय देशामध्ये मी तर म्हणतो एक वेगळी ओळख त्या अर्थी निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये या कुटुंबाचं खूप मोलाचं योगदान, जसं आता तू उल्लेख केला की फक्त निवडणूक किंवा फक्त मतांचं राजकारण एकीकडे ह्याच्यापुरतं नाही, तर आपलं कुटुंब म्हणून तर आपण म्हणतोय ना की हे पवार कुटुंब तर आहेच, पण हे जे बाकी जमलेली मंडळी आहेत ते पण त्यांचं एक कुटुंबच होतं महाराष्ट्रभरातलं. आणि ते कुटुंब देखील या आपल्या लाडक्या नेत्याला, आपल्या लाडक्या माणसाला, आपल्या माणसाला हे कायम त्याची उणीव आयुष्यभर या सगळ्या मंडळींना जाणवत राहणार आहे त्याची. आणि प्रत्येक नेत्याचा एक मतदारसंघ असतो, प्रत्येक नेत्याचा एक शहर असतो, त्याचा स्वतःचा जिल्हा असतो, त्याच्यावर त्याची छाप असते. अजितदादांसाठी अर्थात ते बारामती कायम राहील, पण बारामतीकर पण अजितदादांना तितक्याच अभिमानानं मिरवायचे की दादा आमचे आहेत, दादा आमच्या बारामतीचे आहेत आणि मी बारामतीचा आहे. बारामतीचा माणूस म्हटलं की अर्थात अरे अजितदादांच्या मतदारसंघातला, अरे अजितदादांच्या शहरातला व्यक्ती, त्यांच्या गावचा व्यक्ती, असं आपसूक लोकांच्या तोंडातनं बाहेर पडायचं. आणि बारामतीकरांनी पण हे कायम अभिमानानं जपलं, त्यांनी ते प्रेम दिलं आणि गिव्ह अँड टेकचं हे रिलेशनशिप होतं असं आपण म्हणूयात एक प्रकारे. आणि इथे पवार कुटुंबातले सगळे सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्रीनिवास पवार, सुनेत्रा पवार, पार्थ जय, विठ्ठल मणियार आहेत ज्यांचा स्नेह खूप राहिलेला आहे पवार कुटुंबियांसोबत. आणि काल सुप्रिया सुळेंनी एअरपोर्टवरती आल्या आल्या आपलं दुःख ज्यांच्याकडे व्यक्त केलं ते विठ्ठल मणियार, अर्थात ते शरद पवारांचे खूप चांगले मित्र आहेत. आणि ही सगळी मंडळी म्हणजे पुढचे अनेक दिवस यांना लोक भेटायला येतील, त्यांचं सांत्वन करतील, त्या सगळ्यांना सांभाळणं, धीर देणं आणि या स्वतःमध्ये स्वतःसुद्धा सावरणं हे खूप मोठं आव्हान अर्थातच कुटुंबियांसाठी सुद्धा असणार आहे, इतर जवळच्या मंडळींसाठी सुद्धा असणार आहे.